नमस्कार. नागपुरी मेजवानी चॅनलवर मी पौर्णिमा तुमचं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला काकडीचं कुडमुड दाखवणार आहे. तुम्ही याला काकडीची कोशिंबीर पण म्हणू शकता. विदर्भात महालक्ष्मीच्या नैवेद्याच्या ताटात हे कुडमुड वाढलं जातं. हे कुडमुड शिजवलेलं असल्यामुळे काकडीच्या कच्च्या कोशिंबीरीपेक्षा खूपच वेगळं लागतं. चला मग सुरुवात करूया काकडीचं कुडमुड बनवायला. काकडीचं कुडमुड करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारची काकडी वापरायची आहे. जर ही काकडी अवेलेबल नसेल तर दुसरी कुठलीही काकडी आपण वापरू शकतो, पण या अशा काकडीचं कुडमुड जास्त छान होतं चवीला. सर्वात आधी काकडीचं टोक कापून घ्यायचं आणि काकडी पूर्ण छिलून घ्यायची. काकडी छिलून झाली की आपल्याला किसून घ्यायची आहे. ही अशी जाड किसणी आपल्याला वापरायची आहे. आता काकडीचे दोन भाग करून घेऊया. काकडीचा आपल्याला लांब आणि जाड असा किस करून घ्यायचा आहे. काकडीचा बी असलेला भाग आपल्याला किसायचा नाही आहे. बी आपल्याला अजिबात वापरायचं नाही आहे. काकडी आता पूर्णपणे किसून झालेली आहे. काकडीचा बी असलेला भाग आपण पूर्ण काढून टाकलेला आहे. आता आपल्याला हा काकडीचा केस पिळून टाकायचा आहे. काकडीचं पाणी आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचं आहे. काकडी पिळून झाल्यावर आता आपल्याला फोडणी करायची आहे. फोडणीसाठी कढईमध्ये पळीभर तेल टाकलं आहे. त्यात आता अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी फुटायला लागली की 2-3 मिरच्या कापून घालायच्या. अर्धा इंच आलं किसून घालायचं. थोडी कढीपत्त्याची पानं घालायची आणि आता ही फोडणी थोडी शिजू द्यायची. आता या फोडणीमध्ये 1 टीस्पून एवढा हिंग घालायचा. 1 टीस्पून एवढी हळद घालायची. हळद घातल्यावर फोडणी थोडीशी परतवून घ्यायची. आणि आता यात किसलेली काकडी घालायची. आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं. एक टीस्पून एवढी भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची. आता पुन्हा एकदा मिक्स करायचं छान. चवीनुसार मीठ घालायचं. मी पाव चमचा मीठ घातलं आहे. अर्धा चमचा एवढी साखर घालायची. साखर मीठ घातल्यावर काकडीला थोडं पाणी सुटतं. हे पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे. थोडीशी हाय फ्लेम करून हे पाणी आटवून घ्यायचं. आता यात अर्धी वाटी भाजलेल्या दाण्याची भरड घालायची. शेंगदाणे भाजून जाडसर कुटून घेतले आणि ते घातले आहेत. थोडी कोथिंबीर बारीक चिरून घालायची. सगळ्यात शेवटी लिंबू पिळायचं. हे कुडमुड आपल्याला खूप जास्त शिजवायचं नाही आहे. थोडं हलकं कच्चं राहू द्यायचं, म्हणजे चवीला खूप छान लागतं. खमंग असं काकडीचं कुडमुड आता ताटाची डावी बाजू सजवण्यासाठी रेडी आहे. कच्च्या काकडीची कोशिंबीर आपण नेहमीच खातो, पण असं शिजवलेलं काकडीचं कुडमुड तुम्ही करून बघा. हे सुद्धा चवीला अप्रतिम लागतं. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह. तोपर्यंत गुड बाय.